नाही, पुण्यामध्ये आयडेंटिफाय केलेले 431 झोपडपट्ट्या आहेत. त्याचा मशाल नावाच्या एक संस्था आहे, बरं. त्या मशालने अतिशय चांगला सर्वे केलेला आहे. आता काय सर्वे? काय तो सर्वे? तर सर्वेमध्ये प्रत्येक झोपडपट्टीमध्ये किती लोक राहतात, बरं, किती संख्या आहे, ते दारूने ॲडिक्ट आहेत का, ते तंबाखूने ॲडिक्ट आहेत का, बरं, त्यांना कसली व्यसनं आहेत, त्या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटी काही आहे का, असा एक सगळा सर्वे करून सगळे नकाशे तयार केलेले आहेत. बरं. आणि एक गलिच्छ वस्ती निर्मूलन हे एक विभाग होता, पण आता राज्य सरकारने गेल्या 10-12 वर्षामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तयार केलंय. त्या प्राधिकरणाने काही सुधारणा करण्याच्या पेक्षा अस्तित्वातले जे वाडे आहेत, जिथे लोकांचे कॉर्पोरेशनचे टॅक्स आहेत, त्यांना झोपडपट्टी घोषित करून टाकलं. त्यांचं पुनर्वसन, कारण त्यांना TDR मिळतो. पैशाचा खेळ हा सगळा. जे ऍक्च्युअल झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांच्या पुनर्वसनासाठी ते प्राधिकरण आहे. प्राधिकरणाला विसर पडला. त्यांना वाटलं की आपण जुने वाडे, पेठांमधले वाडे आणि मग बिल्डर, ते TDRचे एजंट, अधिकारी यांची युती झाली आणि महानगरपालिकेचं उत्पन्न बुडलं याच्यामध्ये, कारण का त्याला डेव्हलपमेंट चार्जेस काहीच नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्राधिकरणाकडे सुद्धा बारकाईने लक्ष ठेवण्याची, त्यांच्या कामात सुधारणा करण्याची गरज आहे. आणि जर ती केली तर मला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षामध्ये, म्हणजे पुण्याच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या 5% भागावर देखील झोपडपट्टी नाही.